बघा, एक दुःखद बातमी आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नवी दिल्लीमध्ये निधन झालेलं आहे। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। देशासाठी अत्यंत दुःखद बातमी आहे। खरं बेळगावमध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे। आता तिथले सगळे नेते काँग्रेसचे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये उपचारादरम्यान निधन झालेलं आहे। एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। प्रख्यात अर्थतज्ञ म्हणून देखील त्यांची स्तुती केली जायची। त्यांचे अनेक निर्णय, प्रभावशाली निर्णयामुळे भारताच्या प्रगतीला दिशा मिळालेली आहे। वयाच्या 92व्या वर्षी या ज्येष्ठ नेत्यानं अखेरचा श्वास घेतलेला आहे। जेव्हा पंतप्रधानपदाची सूत्र त्यांच्याकडे आली त्यावेळी त्यांनी एक आर्थिक शिस्त लावली। अर्थव्यवस्थेला वेगळं वळण देण्यासाठी त्यांनी खूप अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। अर्थतज्ञ म्हणून देखील त्यांचा एक लौकिक होता। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।